आज महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे TET सक्ती संदर्भात, त्या संदर्भात आज या ठिकाणी मार्गदर्शन आणि खुलं चर्चासत्र झालं। या खुल्या चर्चासत्रामध्ये शिक्षकांनी आपल्या मनातले प्रश्न विचारले। अतिशय खेळीमेळीत हे चर्चासत्र या ठिकाणी संपन्न झालं। कोल्हापूर हायकोर्ट बेंचचे वकील ओंकार घाडगे यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने सगळ्यांना मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर न्यायालयाचा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी सगळ्यांच्या समोर ठेवला आणि आज या ठिकाणी संघटनेच्या वतीने निर्णय घेण्यात आला की राज्य शासनाने या संदर्भात याचिका दाखल करावी। त्याचबरोबर जे या ठिकाणी आम्ही D.Ed आणि B.Ed झालेलो आहोत, ही आमची त्या कालखंडामध्ये असणारी पात्रता होती जी नोकरीला लागण्यासाठी आवश्यक होती। खरं तर 2009 आणि 2010 साली हा कायदा अस्तित्वात आला, तरीसुद्धा 13 फेब्रुवारी 2013ला शासन निर्णय आला होता की त्याच्या पूर्वीचे जे शिक्षक या ठिकाणी नोकरीत कार्यरत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे TET या ठिकाणी बंधनकारक असणार नाही। हा निर्णय पुढं कायम ठेवावा। त्याचबरोबर ज्यांना एक्झम्पशन देणार आहे आपण त्यांना पुढं जाऊन सुद्धा मुख्याध्यापक असेल, पदवीधर शिक्षक असेल, अन्य कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी जर त्यांना प्रमोशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा TET बंधनकारक करू नये अशा पद्धतीचा आज आम्ही या ठिकाणी ठराव आणि निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। भविष्यकाळामध्ये या संदर्भात आंदोलन तीव्र छेडावं लागलं तरी महासंघाच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल।